तर बीड हत्या प्रकरणामध्ये 8 आरोपींवर मकोका लावण्यात आले। त्यातले हे आरोपी आहेत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले। त्याचबरोबर जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे असे एकूण 8 आरोपी आहेत ज्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे। तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्यानंतर जवळपास आता 1 महिना या सगळ्या घटनेला होऊन गेलेला आहे। त्यानंतर 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। वेगाने तपास या संदर्भामध्ये केला जातोय। एसआयटी, सीआयडी आणि बीड पोलीस असे मिळून ह्या सगळ्याचा तपास करतायत। संघटित गुन्हेगारीतूनच संतोष देशमुख यांची नियोजितपणे हत्या करण्यात आली असा आरोप होत होता। त्याचबरोबर जनाक्रोश मोर्चातून सुद्धा एक मागणी नेहमी पुढे येत होती, ती म्हणजे आरोपींवर मकोका लावण्याची। त्यामुळे संघटित गुन्हेगारी संदर्भातला कायदा आता लावण्यात आलाय। मकोका 8ही आरोपींवर लावण्यात आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात। तर वाल्मिक कराड हत्या प्रकरणात अजून आरोपी नाहीये, त्यामुळे कराडवर अजून मकोका लावण्यात आलेला नाहीये। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। इतर 8 आरोपी हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर त्या 8ही आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सगळ्यात मोठी कारवाई आपण बघतोय। 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। यामध्ये विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश आहे। तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यामध्ये एक एक करून हे आरोपी जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतले। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। बीड हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। विष्णू चाटेला हत्या प्रकरणात एसआयटी ताब्यात घेणार आहे। केज कोर्टाकडून एसआयटीला विष्णू चाटेला अटक करण्याची परवानगी मिळाली आहे। सुदर्शन घुले आणि इतर आरोपींसोबत विष्णू चाटेच्या संबंधांची देखील चौकशी होणार आहे। तर बीड हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला केज कोर्टामध्ये हजर करण्यात आले। विष्णू चाटे याच्यावर देखील मकोका लावण्यात आलेला आहे। तर विष्णू चाटेला हत्या प्रकरणामध्ये एसआयटी ताब्यात घेणार आहे। विष्णू चाटेला अटक करण्याची परवानगी एसआयटीला मिळाली आहे।